की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी त्यांनी नेहमीच सांगितलंय की गावातली जी लोक आहेत त्यांचा शहराप्रमाणे विकास झाला पाहिजे. जेव्हा गावातली मुलं 10वी शिक्षण घेतल्यानंतर 11वीला जातात तेव्हा त्या मुलांना काही बोलता येत नाही, तर ते संभ्रम निर्माण होतो आणि त्यांना असं वाटतं की शहरातली मुलं आपल्यापेक्षा पुढे जाणार आहेत, आपण कसं टिकणार. म्हणून मोदीजींनी सांगितलं की गावाप्रमाणे शहराप्रमाणे गावाचा विकास हा झाला पाहिजे. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं प्रत्येक आमदाराने एक गाव घ्या दत्तक. मी या गावामध्ये नेहमीच येत होती. वेगवेगळ्या वेगवेगळ्या पंडितदादा पाटील आम्ही जे त्यांची उद्घाटन केली होती. 2004 पासून आम्ही इथे काम करत होतो. इथल्या लोकांचा मी विश्वास संपादन केला होता आणि हा विश्वास जेटीच्या माध्यमातून संपादन केल्यामुळे आज इथल्या लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून हे गाव पूर्ण स्मार्ट विलेज साठी जे दिलं ते आज आमची दुकानं तोडतात, आमचं फिश मार्केट भाजी मार्केट तोडतात, फळ मार्केट आम्हाला पुन्हा देतील की नाही देतील महानगरपालिका. पण माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी ही सगळी जागा दिली. त्या जागेचं आम्ही सोनं केलं. ही 2004 ला हे शेड बांधलेलं आहे. आज पण तसंच आहे बघा. नाही तर आज शेड बांधतं उद्या तुटतं. ही जेटी बघा 2014 ची जेटी आहे. बाजूचं शेड बघा. आणि आता आज जे आपण इथं जे भूमिपूजन केलं या गावातला एक बैरीदेव जो या गावाची अस्मिता आहे, या गावाला बैरीदेवामुळे एक वेगळं अस्तित्व आहे. म्हणजे समुद्रात जाताना देवाचं नाव पहिली घेतात आणि मग समुद्रात उडी टाकतात. समुद्राशी झुंजून आपण बघितलंच त्याला तर युट्यूबवर काय समुद्रामध्ये झुंजल्यावर एवढीशी बोंबील मांदेली पापलेट मिळतात. करोडोचा जीव धोक्यात घालून हे मच्छीमार माझे बांधव समुद्रात जातात. कधी कधी तर डिझेलचा पैसा सुद्धा मिळत नाही. आणि अशा या बांधवांसाठी आपण या जेट्या बिट्या करताना विश्वास संपादन केला. त्यानंतर आज हे भूमिपूजन होत आहे. आपण सगळ्या वस्तू इथे केल्या, आपण साक्षीदार आहात, आपल्याला सगळं माहिती आहे. पण स्मशानभूमी असावी, एक चांगली शाळा असावी आणि शेवटी शेवटी मला माहिती नाही या बैरी देवानेच मला शक्ती दिली असेल हे गाव सुधारण्याची, असं मला कुठे मनात वाटायला लागलं की शेवटी का बैरी देव आलं. सगळं गाव सुधारून झाल्यावर शेवटी शेवटी का माझ्या मनात आलं की बैरी देवाचं पण सभा मंडप झालं पाहिजे, तिथे यात्रा भरली गेली पाहिजे. या समाजाला बाहेरून लोक येतात वर्षावा या देवासाठी, रायगड मधून ठाण्यामधून मुंबईमधून देवाची भेट घ्यायला. हा साक्षात खंडोबा शंकराचा अवतार आहे आणि हे बैरीदेव या गावाचं एक साक्षात देवरूपी आहे. आणि त्याचं मला आज भाग्य लाभलं. मी इतकं काम केलं पण बैरीदेवाचं जे मला भाग्य लाभलं दादा ते कधीच लाभलं नसतं. कारण हे लोक ज्या ठिकाणी वस्तू ठेवतात त्या ठिकाणी कधी देव हलवत नाही. पण यांचं मन परिवर्तन केलं, त्यांना सांगितलं आता नाही तर कधीच होणं शक्य नाही. आणि एवढ्या गावाच्या गल्लीत देव बसतो. हा जर इथे आला तर तुमच्या आमच्यासारखी मीडिया आहे, त्याचं देवपणाचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव लौकिक जाईल. आणि म्हणून आज आपण या देवाच्या याचं भूमिपूजन केलं. मच्छी मार्केटला टॉयलेट तोडलं होतं त्याचं भूमिपूजन केलं. जवळजवळ आपण 180 कोटीचा 1,80,00,000चा निधी आपण दिलेला आहे. आता 50 दिलेत, 30 अजून उर्वरित आहेत, तेही देणार. आणि साहेब स्वतः बोलले आता चांगलं करा, आपण अजून चांगलं करू. साहेबांनी स्वतः सांगितलं की तिथे तुम्ही काही करू शकता, असं करा, आम्ही करणार आहोत. आता ह्याच्यानंतर माझी बेलापूरकडे वाटचाल आहे. बेलापूरला आम्ही 20 कोटी आणलेले. पंढरीदादा पाटील विरोधी पक्षनेता असताना या हॉस्पिटलचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. मी नगरसेविका होते. अनुमोदन मी आणि साबू डॅनियलनी दिलं होतं त्यांना, सूचक आणि अधुबोधक त्या ठरावाला. त्यानंतर दादा होते तर आम्ही ते प्रोसिजर सुरू केलं. जिल्हा परिषदेची पहिले प्राथमिक हॉस्पिटल होतं छोटस. माझा 3 डिलिव्हरी माझं ऑपरेशन त्याच हॉस्पिटलमध्ये झालं आहे. पूर्वी तालुका होता, सगळं आजूबाजूचं परिसर तिकडेच यायचं आणि तिथे डिलिव्हरी वगैरे व्हायच्या.
असं असताना काहीच नाही. ज्यावेळी माझी डिलिव्हरी झाली, भर पावसात डिले झाला, पाणी सगळं दवाखान्याच्या आत. अशा परिस्थितीत तिथे वातावरण होतं. गरम पाणी नाही, काय नाही. जुनं झालेलं ग्रामीण भाग होता. दादानी प्रस्ताव मांडून त्याला आपल्याला म्हणला कसंही करून इथे आपल्याला ग्रामस्थांसाठी हॉस्पिटल करायचं आहे. त्यांचा पाठपुरावा मी पुढे घेऊन गेली. आम्ही दोघांनी त्यावेळी विजयनाथाजी आले. आम्ही सांगितलं आम्ही पैसे देऊ शकत नाही एवढे पैसे. मग आमचं एक रुग्णालय तिकडे होतं कुठे 14 गावात. ते रुग्णालय आम्ही जिल्हा परिषदेला दिलं आणि त्या बदलीची जागा ही आम्ही मोफत सोडून घेतली. नंतर त्यासाठी तुम्हाला खूप राजकारण झालं जसं या हॉस्पिटलला झालं. तरी आम्ही मोर्चे बिरचे काढून फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर झाला. मग पुन्हा पैसे स्थायी समिती देत नव्हते. त्यावेळेचे सभापती कोण होते आपल्याला माहितीये. मला मोर्चे काढावे लागले. आम्ही भर पावसात मोर्चे काढले. नंतर ते हळूहळू पैसे वाढत गेले. अजूनही त्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं नाही. माझं नाव लागलेलं नाही. आमचं नाव लागू नये म्हणून कधीच त्याचं उद्घाटन होत नाही. आम्ही लोकांच्या सुविधा आहेत. आम्ही नावासाठी मरणारी माणसं नाही. या जेटीवरच माझं पहिलं नाव तोडलं. याच जेटीवरच मी नावाची कधीच भूक केली नाहीये. त्याच्यामुळे आजही ते हॉस्पिटल तसंच चालतं. शेवटी निवडून आल्यावर हॉस्पिटल बंद होतं. 1.5 कोटी देऊन ते हॉस्पिटल मी चालू केलं पुन्हा. तर पहिलं हॉस्पिटल केलं बेलापूरमध्ये. त्याच्यानंतर आता 4 कोटीचं त्या दिवशी बेलापूरला दशविधी क्रिया नाही ती सुरुवात केली. राम मंदिराला सभामंडप बांधून दिलं. ते गावात होणारी जी कामं आहेत माझ्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे. आता आपण सगळे फळ मार्केट भाजी मार्केट बनवतोय. मग ते तलावाजवळचं सगळं काढून तिथे त्यांना पुनर्वसन करून तलाव चांगला वॉकसाठी आपण तयार करतो. तिथे खेळाचं मैदान आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे. काय काय आनंद आहे की आज आपण एक भैरीनाथ देव जे आहेत आपले सर्वांची मान्यता आहे गावातल्या सर्व नागरिकांची. आणि वर्षातून ताईंनी सांगितलं की फक्त दिवाळीच्या वेळेस 3 दिवसातच फक्त देव आपल्या इथे राहतो, पाण्यामध्ये वर्षभर देव राहतो. आणि मग मोठा उत्साह एक दिवसाची यात्रा भरते. आणि त्यांच्यासाठी एक चांगली सोयी सुविधा मिळण्यासाठी एक आपण सभागृह इथे बांधतोय. त्या सभागृह आता 50 लाखाची रक्कम त्यांनी आमदार निधीमधून दिली. आणखी 30 लाख रुपये पण त्यांनी देण्याचं मान्य केलंय. आणि याच्या व्यतिरिक्त एक चांगलं प्रशस्त सभागृह तिथे होईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही सोयी सुविधा लागल्या तर आपण तिथे भविष्याच्या गरजा विचारात घेऊन तयार करणार आहोत. त्याच्याचबरोबर आपण दुसरी 2 कामं जी आहेत त्याच्यामध्ये एक आपल्याला शौचालय दिवाळे गावाच्या जिथे आपण बाजाराच्या इथलं शौचालय आहे. आणि आणखीन एक रस्ता जो आपल्याला याला जायचा तर तोही आपण याच्यामध्ये करतोय.